जेव्हा घरामध्ये भाजीला काही नसतं किंवा भाजीला असूनही काहीतरी झणझणीत आणि गावरान खायची इच्छा होते, तेव्हा आठवतं ते म्हणजे मस्त तव्यामध्ये बनवलेलं गरमागरम पिठलं आणि त्यासोबत भाकरी. पण आज आपण नेहमीसारखं साधं पिठलं न बनवता मस्त तडका घालून बनवलेलं गावरान पिठलं बनवतो, तेही तव्यामध्ये. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी 7 ते 8 हिरवी मिरची, 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतली आहे. हिरवी मिरची तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त घेऊ शकता, पण पिठलं झणझणीतच चांगलं लागतं. आणि त्यासोबतच लसूणही थोडासा जास्त वापरायचा आहे. बाकी तुम्हाला जसं आवडतं त्यानुसार लसूण आणि हिरवी मिरची कमी जास्त करू शकता. एक छोटा अर्धा चमचा जिरे घालायचे आणि आता थेंबभरही पाणी न घालता सर्व साहित्य मिक्सरला फिरवून छान असं वाटण तयार करून घ्यायचं. तर इथे पहा, सर्व साहित्य मिक्सरला फिरवून थेंबभरही पाणी न वापरता सर्व साहित्य मी छान असं वाटून घेतलं आहे. थोडंसं वाटण जाडसरच ठेवलं आहे. आता आपण पटकन पिठलं बनवून घेऊया. तर त्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे. तर हे गावरान झणझणीत पिठलं मी लोखंडी तव्यामध्ये बनवते आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कढईमध्ये बनवू शकता. तवा गरम झाला की त्यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने 2 पळी तेल घालायचं. तेल गरम झालं की इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो कांदा आणि त्यासोबतच 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत. कढीपत्तासुद्धा घालायचा आणि आता मध्यम आचेवरती कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. कढीपत्ता कांद्यासोबतच घालायचा, जर आधी घातला तर कढीपत्ता करपू शकतो. तर इथे पहा, कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत मी परतून घेतला आहे. त्यानंतर आता यामध्ये जे आपण लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचं वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्व वाटण घालायचं आणि आता या वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत वाटणसुद्धा कांद्यासोबत परतून घ्यायचं. गॅसचा फ्लेम मीडियम टू लोच ठेवायचा आहे. तर इथे पहा, वाटणसुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत कांद्यासोबत मी छान असं परतून घेतलं आहे. वाटणाला बाजूनी तेलसुद्धा सुटायला लागले. आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची आणि पुन्हा एक अर्धा मिनिटभर हे छान असं परतून घ्यायचं, म्हणजे जो हळदीचा कच्चेपणा आहे तो सुद्धा निघून जाईल. तर इथे पहा, हळदसुद्धा मसाल्यासोबत मी छान एक अर्धा मिनिटभर परतून घेतली आहे. त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं. तर इथे मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करून घेतलं होतं त्यामध्येच पाणी घेतले, तेच पाणी यामध्ये घालायचं, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जे वाटण शिल्लक राहिले ते सुद्धा वाया जाणार नाही. इथे मी एक अर्धा ग्लास पाणी यामध्ये घातलं आहे. बाकी तुम्हाला जेवढ्या लोकांसाठी हे पिठलं बनवायचं आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आणि आता याला मोठ्या आचेवरती एक उकळी काढून घ्यायची. तर इथे पहा, मोठ्या आचेवरती इथे मी उकळी काढून घेतली आहे. आता काय करायचं, गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा. इथे मी एक छोटी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे. आता हे बेसन पीठ जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने एका हाताने यामध्ये घालायचं आणि चमच्याने एकसारखं यामध्ये ढवळून मिक्स करत राहायचं. बेसन पीठ मिक्स करत असताना लक्षात ठेवा, गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे. थोडं थोडं बेसन पीठ जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने यामध्ये घालत राहायचं आणि चमच्याने ढवळून मिक्स करत राहायचं. लक्षात ठेवा, यामध्ये जास्त प्रमाणात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत. तर इथे पहा, घेतलेलं सर्व बेसन पीठ मी यामध्ये एकसारखं मिक्स करून घेतलं आहे. आता चमच्याने हे थोड्या वेळ असंच मी मिक्स करत राहणार आहे, म्हणजे यामध्ये ज्या काही गुठळ्या झाल्या असतील त्यासुद्धा मोडतील आणि बेसन पीठ एकसारखं मिक्स होईल. तर इथे पहा, बेसन पीठ एक 2 ते 3 मिनटं मंद आचेवरती छान असं यामध्ये मी मिक्स करून घेतलं आहे. याच्यातल्या गुठळ्या पूर्णपणे मोडल्या आहेत. थोड्याफार शिल्लक असतील त्यासुद्धा अगदी व्यवस्थित शिजतात, अजिबात कच्चेपणा राहत नाही. आता काय करायचं, गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायचा. त्यानंतर तव्यावर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती एक 2 ते 3 मिनटं हे पिठलं छान असं वाफवून घ्यायचं. तर इथे पहा, मंद आचेवर एक 3 मिनटं हे पिठलं मी छान असं वाफवून म्हणजे शिजवून घेतलं आहे. बाजूनी छान तेलसुद्धा सुटलं आहे. परफेक्ट असं पिठलं शिजलं आहे, अजिबात कच्चं नाही आहे. 3 ते 4 मिनटामध्ये मंद आचेवरती अगदी छान हे पिठलं शिजतं. अजिबात बेसन यामध्ये कच्चं लागत नाही. आता पुन्हा एकदा हे बेसन आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात. तुम्ही या ठिकाणी कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता. सुरुवातीला जेव्हा आपण बेसन यामध्ये मिक्स केलं तेव्हा पिठलं सैलसर वाटत होतं, आता छान घट्टसर झालं आहे. तुम्हाला जर आणखी ड्राय करायचं असेल, म्हणजे आणखी घट्टसर बनवायचं असेल तर पुन्हा एक 2 मिनटं हे छान असं तुम्ही शिजवून घेऊ शकता. इथे मला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या कन्सिस्टन्सीमध्ये हे पिठलं परफेक्ट झालं आहे.
आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये तडका द्यायचा. त्यासाठी इथे मी 2 चमचे तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे. आता या तेलामध्ये इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे, ती घालायची आणि आता यामध्ये मिक्स करायची. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये जाडसर लसूण कुटून घातला तरीसुद्धा चालेल. आता हा तयार तडका आहे तो आपण या पिठल्यावरती देऊयात. आता या ठिकाणी जर तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही तेल न वापरता 2 चमचे तूप वापरून तुपाचा जरी तडका याच्यावरती दिला तरीसुद्धा पिठलं जबरदस्त लागतं. एकदा नक्की बनवून पहा. तडका दिल्यानंतर आता हे पिठलं आपण एकसारखं मिक्स करून घेऊया, म्हणजे तडकासुद्धा पिठल्यामध्ये एकसारखा मिक्स होईल. दिसायला जेवढं हे पिठलं जबरदस्त दिसतंय ना, चवीला त्याहीपेक्षा भन्नाट झालं होतं आणि गरमागरम भाकरीसोबत क्या बात है. एकदा नक्की बनवून पहा, नक्की तुम्हाला आवडेल, घरच्यांनासुद्धा आवडेल. आणि जेव्हा घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा पटकन फक्त 10 मिनिटात काहीतरी झणझणीत बनवायचं असेल तर हे पिठलं बेस्ट ऑप्शन आहे. 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होतं, जास्त वेळ लागत नाही आणि चवीला म्हणाल तर अगदी बाहेरचं जेवणसुद्धा तुम्ही विसरून जाईल, एवढं मस्त लागतं. वरून थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आणि मस्त गरमागरम भाकरीसोबत सर्व करायची. गरमागरम भातासोबतसुद्धा हे पिठलं जबरदस्त लागतं बरं का. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. भाकरी भातासोबत खायचं नसेल तर चपातीसोबतसुद्धा मस्त लागेल, नक्की बनवून. आणि पिठलं सर्व करताना गरमागरम भाकरी त्यासोबत कांदा नक्की वाढा, ठेचा असेल तर अप्रतिम. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा. आणखी असेच रेसिपी व्हिडिओज पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.